कबूतरखान्याच्या कारवाई विरोधात एकत्र जमण्याचं आवाहन शांतीनाथ जैन मंदिरानं केलेलं आहे। एकत्र जमण्याकरता आवाहन करण्यात येत आहे। या मंदिराकडून जैन मंदिराकडून मुंबईच्या शांतीनाथ जैन मंदिरात एकत्र आता या ठिकाणी काही जैन बांधव जमतील अशी माहिती मिळते। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, काल सर आपण पाहिलं तर मात्र अचानक असे कबूतरखाने बंद करणं अयोग्य असल्याचं राज्य सरकारच्या वतीनं भूमिका घेण्यात आलेली आहे। आज मात्र कबूतरखान्याच्या कारवाई विरोधात एकत्र जमण्याचं आवाहन शांतीनाथ जैन मंदिरानं सुद्धा केलेलं आहे। काय अपडेट आहे या सगळ्या संदर्भात? नक्कीच लागली। यामध्ये खरं तर सुरुवातीपासूनच कबुतरांमुळे अनेक आजार उद्भवतात अशी माहिती जी आहे ती KEN तर्फे देण्यात आली होती। हे सगळं प्रकरण जे आहे हे न्यायप्रविष्ट होतं, न्यायालयात गेलेलं होतं आणि ह्या सगळ्यानंतर न्यायालयाने देखील मानवी आरोग्याला उच्च स्तर दिलेला होता, प्रथम प्राधान्य दिलेलं होतं आणि या सगळ्यानंतर न्यायालयाने सांगितलेलं होतं की कबूतरखाने बंद करा। मात्र विधान परिषदेत सभेत अधिवेशनात देखील हा विषय मार्गी लागलेला होता। त्यावेळी देखील या विषयावर बोलणं झालेलं असताना कबूतरखान्यांसाठी वेगळी जागा आपण देऊ अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये एक माहिती दिलेली होती। मात्र कबूतरखान्यांना वेगळी जागा देण्याआधीच ही कबूतरखाने बंद करत असल्याने जवळपास 40,000 कबूतरं मरतात अशी जैन बांधव आरोप करत होते। आता देखील जैन बांधवांनी त्या संदर्भात रविवारी देखील एक मोर्चा काढलेला होता आणि कबूतरखाना दादरचा अत्यंत जुना आहे। हा जुन्यात कबूतरखान्याला अशा पद्धतीने बंद करणं चुकीचं असल्याचं जैन बांधवांचं म्हणणं आहे। याच कबूतरखान्याच्या लागूनच जर बघितलं तर इथे देरासर आहे, जैन देरासर आहे आणि या जैन देरासर जे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही इथे वर्षानुवर्ष कबूतरांना खाणं घालतोय आणि अचानक तुम्ही हे खाणं घालणं बंद करू शकत नाही। ही भूतदया जे आपण म्हणतो त्या भूतदयाला हे अनुसरून नाही आणि म्हणून ते लोक आंदोलन करणार आहेत। दरम्यान मंगलप्रभात लोढा यांनी देखील एक पत्र दिलेलं आहे। त्या पत्रामध्ये देखील त्यांनी देखील या सगळ्याला विरोध करणारं हे पत्र होतं आणि त्यांचंही असंच म्हणणं होतं की दुसरी जागा जोपर्यंत कबूतरांना मिळत नाही तोपर्यंत हे जे जुने कबूतरखाने आहेत मुंबईतले ते बंद करून चालणार नाहीत। अनेक वर्ष हे कबूतरखाने इथे आहेत आणि आज आता या सगळ्या संदर्भात जैन बांधव जे आहेत ते आंदोलन करण्यासाठी देखील जमणार आहेत। साधारण 9:45 वाजता हे सगळे लोक जमणार आहेत। तसं आदेश देखील जैन मंदिरातर्फे त्यांना देण्यात आलेले आहेत। मात्र आता जर बघितलं तर अजून तरी इथे लोक हळूहळू यायला सुरुवात झाली। मात्र लोक येण्याच्या आधी पोलिसांचे फौजफाटा देखील इथे देखील आहे तिकडे। त्यामुळे नेमकं हे आंदोलन कसं होतंय हे बघणं महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यावर काय तोडगा निघतोय, हे कबूतरखाने नेमके कुठे हलवणार आहेत, शहराच्या बाहेर कबूतरखान्यांना हलवण्यासाठी जागा आहे का, हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणारे लागेल। अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।